लक्षात देऊन ऐका. करा विचार, कुणाची आठवण करत. अरे मी आयुष्यभर दूध पाजलं रे, शेवटी त्या 2, 4, 5 हजारासाठी माया मानवून तुले 4, 5 हजारात काय होत होतं? तू 4, 5 हजारासाठी माया मानवून सुरी फिरवत आहे नाही का? म्हणून जीवनामध्ये एक गाय कधी भारी जाणार नाही. जर तुमच्याकडे गाय असन तर त्यावेळेस मरत असताना ते गाय विकू नका, घरीच मरू द्या. कारण तर तिचा जर श्राप लागला तर आयुष्यात आपण कधीच सुधारणार नाही, कधीच सुधारणार नाही. हा श्राप देवकीला लागला होता. देवकीच्या हातून हे लेकरं मेले. दूध सर्व काढून घ्यायचं, वासर तसे तिच्या समोर मेले. जसे माया डोळ्यासमोर हे लेकरं मेले, त्याच पद्धतीने मी श्राप देतो देवकी, ते लेकरं त्या डोळ्यासमोर मरण. हा गायीचा श्राप देवकीला लागलेला होता. म्हणून जीवनामध्ये आपली गाय कधीही कसायला विकू नका. 2, 4, 5 हजारात आपण श्रीमंत नाही होणार, आपण गाडी बंगला घेणार नाही, पण त्या गायीचा जर आशीर्वाद लागला तर आपलं कुटुंब सुखी होईल. जर गाय घरी मेली तर आनंदानं आपली गाय आपल्या डोळ्यासमोर मरते, आणि त्या मरत असताना गाय डोळ्यासमोर तिचा मालक तिच्या डोळ्यासमोर दिसते. मरत असताना आशीर्वाद देऊन गाय मरत. फक्त ते गाय कोण्या कसायला विकू नका.